आत्ता तुम्हाला कदाचित यू माइट नॉट फील गुड अबाउट युअर सेल्फ एव्हरी डे. दे विल बी पीपल अराउंड यू विल पुल यू डाऊन. दे कीप टेलिंग यू तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, तुम्ही जाड आहात, यू नीड टू लूज वेट, यू डोंट लुक ब्युटिफुल, एनिथिंग. मुलांच्या बाबतीत भाई जरा बॉडी बना, ये क्या दिख रहा है, सगळ्या गोष्टी होतील. पण ट्रस्ट मी, वर्क ऑन युअर सेल्फ एव्हरी सिंगल डे. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत की मला येत नाही आहेत, मला जमत नाही आहेत किंवा मी केल्या पाहिजे, दोन टाईपच्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवा. वन इज शॉर्ट टर्म गोल्स आणि वन इज लॉंग टर्म गोल्स. लॉंग टर्म गोल इज टू बिकम अ वंडरफुल पर्सन, बरोबर. आणि व्हॉट इज द शॉर्ट टर्म गोल्स, की बाबा चल मी माझी ना एक सवय बदलतो, मी रोज निवांत उठतो, मी आज लवकर उठेन. किंवा फॉर एक्झाम्पल माझ्या तोंडात चांगले व्होकॅब्युलरी, माझी चांगली शब्द संपत्ती चांगली नाही, माझं मराठी बरं नाही, इंग्लिश बरं नाही, तर मला कदाचित पुढे डॉक्टर झाल्यानंतर कम्युनिकेट करायचं आहे लोकांशी. तर मी आत्तापासून काय केलं पाहिजे, तर मी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. जस्ट वन हॅबिट अ डे. त्यामुळे जाऊ दे शांतपणे जाऊ द्या. प्रॉब्लेम्सही असेच येतात आयुष्यात, लेट देम पास. सो त्यामुळे शॉर्ट टर्म गोल्स विल हेल्प यू टू गेन युअर लॉंग टर्म गोल्स. लॉंग टर्म गोल्स तुम्ही मनामध्ये काही आणा आणि स्काय इज द लिमिट. पण रोज जस्ट वन डे ॲट अ टाईम. तुम्हाला वाईट वाटलं, तुम्हाला डिप्रेस वाटलं, सॅड वाटलं, जस्ट वन डे ॲट अ टाईम. त्यामुळे मला असं वाटतं कॉलेज लाईफमध्ये तुम्हाला बेनिफिट हा आहे की तुमच्या हातामध्ये वयाचा आणि वेळेचा बेनिफिट खूप आहे. यू आर व्हेरी यंग, तुम्हाला अजून खूप काय काय करायचं आहे. आणि मार्क माय वर्ड्स, अजून काही वर्षांनी यू विल बी सक्सेसफुल डॉक्टर्स, सक्सेसफुल प्रॅक्टिशनर्स, तुमचे हॉस्पिटल्स असतील, तुम्ही कुठेतरी छान एखाद्या इन्स्टिट्यूटला जॉईन असाल. अँड यू नेवर नो, तुम्ही कदाचित मेडिकल फील्ड शिवाय सुद्धा वेगळं काही करत असाल ज्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतोय. त्यामुळे ट्रस्ट मी, तुम्हाला त्यावेळेला आठवेल की कुठल्या तरी एका फिल्मच्या याला 2 जण आले होते आणि आम्हाला असं काय काय ज्ञान देऊन गेले, नाही इन अ गुड वे. आणि त्यावेळेला तुम्ही आम्हाला आठवाल, आम्ही कुठेतरी अरे बाळा माझे गुडघे दुखतायत असं म्हणून तुमच्याच हॉस्पिटलला आलेलो असतो आम्ही. सो विश यू ऑल द बेस्ट आणि एन्जॉय युअर लाईफ टू द फुल बेस्ट.